नवनाथ श्रीपती शिंदे. नवनाथ श्रीपती शिंदे. नवनाथ श्रीपती शिंदे. कुठले राहणार आहे? उस्मानाबाद. उस्मानाबाद. मुंबईमध्ये किती वर्षापासून? मुंबईमध्ये जवळजवळ आता 40-45 वर्ष झाले. आणि तेव्हापासून आपण हेच करता का काम? काय करताय हे काम तुम्ही? भंगाराचा धंदा. कशा पद्धतीने तुमच्याकडे भंगार येतं आणि तुम्ही कशा पद्धतीने विकता त्याबद्दल माहिती द्या. तर आम्ही गिरायकाकडून जुना माल घेतो. जसं आपल्या भावामध्ये पटेल असा घेतो आम्ही. समजा 1000, 2000, 500, 400 रुपयाला घेतो. तिथे येऊन आपल्याला 100-200 रुपये भेटले तरी आम्ही देऊन टाकतो. सेकंड हँड मध्ये? सेकंड हँड. बरं, तुम्ही हा उद्योग कधीपासून करताय? किती वर्षापासून? म्हणजे आता 40-45 वर्ष झाले. तेव्हापासूनच करताय का? बरं, मग तुम्ही हे सगळं सामान कुठून आणता? गिरायकाच्या घरून, बिल्डिंग मधनं. तुमचा फोन नंबर वगैरे देता का त्यांना? आता फोन निघालेत ना, नाही तर पहिले पूर्वी कुठं फोन पे मग फेरी मारायचा की लोक यायची इथे? फेरी मारित होतो पहिलं आम्ही. फेरीमध्ये काय समजा गिरायकानं सांगितलं शेठ लोकांना, मग त्या पद्धतीत आम्हाला ती ऑर्डर द्यायची. मग त्या ऑर्डरची प्रमाणे आम्ही त्यांच्या घरी जायचं. आणि मग विकताना काय करता? लोक इथे घ्यायला येतात की इथे घ्यायला येतात आणि स्वतःच गाडी खर्च करून घेऊन जातात? तुम्हाला पटलं तर देता, नाही तर नाही. बरं, याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही अजून काम? नाही, काहीच नाही. मग आता पावसाळ्याचं सीझन आहे बरोबर? मग पावसातून हे सगळं लाकडाचं सामान आहे. मग तुम्हाला काही सामानाची वस्तू पाऊस जर पडत असला तर बंद करून ठेवतो. प्लास्टिक टाकतात? बरं, बाकीच्या दिवसात काही त्रास? म्युन्सिपाल्टी वाले किंवा पोलिसांचा काय? म्युन्सिपाल्टी वाले उचलून घेऊन जातात ना असा रोडला ठेवल्यावर. मग ते हप्ता भरून घेऊन घेऊन यायचं. 1500 रुपये भरायचं, चुरून आणायचा, परत पुन्हा ऐकायचा तो नाही. काय सुटतं का याच्यातून तुम्हाला? सुटतं की आपला घर खर्च सुटतो. चालतो. घरात किती माणसं जातात? 5-6 जण आहे. कमावणारे आहे दुसरं काय? नाही, कमावणारे कोण नाही, मी एकटाच. मुलं वगैरे शिकतायत का? मुलं कितवीला आहे? किती मुलं? 8वीला आहे, 7वीला आहे, कोण 5वीला आहे. किती मुलं आहेत एकूण? 3 मुलं आहेत. 3 मुलं. अजून शाळा शिकतात? तुम्हाला असं काय सांगायचं असेल तर सांगू. काय नाही, सरकारकडून आपल्याला मदत भेटली तर लयच उत्तम आहे. काय सांगायचं? काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? काय धंद्यासाठी पैसे लागतात तेवढे. जागा वगैरे असते काय? जागा जर दिली तर आणि बी उत्तम. तुमचं काही इन्शुरन्स वगैरे आहे? नाही, काय पैसे बचत करता का कुठे बँकेत वगैरे? काय आपल्या लेकरा बाळाच्या काय बचत होणार? कमवायचं आणि खायचं, दुसरं काय बचत? बरं, समजा कधी आजारी वगैरे पडला तर काय करता? ठीक आहे, ते 10-5 रुपये इकडे तिकडून आपलं जमा करून दवाखाना करायचा असतो. काय मग त्या दिवशी दुकान बंद असतं का? हा, मग दुकान बंद करावंच लागतं ना. सकाळी किती वाजता येतं इथे? सकाळी काहीतरी 9च्या नंतरच येतं. आणि किती वाजेपर्यंत असतं? 5, 7, 8 वाजेपर्यंत. दुपारचं जेवण तिथंच इथे घेऊन येतं का?